नमस्ते एच आर्ट चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण 3 वर्षाच्या मुलीसाठी शाही मस्तानी साडी शिलाई करणार आहोत. तर त्यासाठी मापे पाहूया. कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे 22 इंच, शिडघेर आहे 24 इंच आणि पायाचा बॉटम आहे 7 इंच. 22 इंच उंचीवरती आपण असं अस्तर कट केलेलं आहे. 2 पायासाठी 2 कड्या येतील असा अस्तर घेतलेला आहे. कमरेच्या साईडने आपण बैठक भाग घेणार आहोत. शिडघेरचा 3 अधिक 1 म्हणजे इथे 9 इंचावरती बैठक भागाची खूण केलेली आहे. त्याच खुणेवरती पुन्हा इथे 8 इंचावरती शिडघेरसाठी खूण केलेली आहे. शिडघेरच्या खुणेपासून इथे 2 इंच बैठक भागाचा आकार देण्यासाठी घेतलेला आहे. सरळ शिडघेरच्या खुणेपासून कमरेकडे सरळ रेषा आखून घेतलेली आहे व बैठक भागाचा आकार आखून घेऊया. आता आपण पायाचा बॉटम घेणार आहोत 7 इंच. 7 इंचावरती पायाचा बॉटम घेऊन अशी खूण केलेली आहे. या खुणेपासून शिडघेरच्या खुणेपर्यंत असे तिरप्या लाईनमध्ये आखून घेतलेलं आहे. हे आपलं अस्तरवरती मापे आखून झालेली आहेत. आता आपण अस्तर कट करून घेऊया. 3 वर्षाच्या मुलीसाठी हे माप वापरू शकता. तसंच शिडघेर आणि उंची चेक करा. दुसऱ्या कमेंटसाठी उंची आपल्याला 25 इंच घ्यायची आहे आणि जे आहे तेच माप वापरू शकता. कट केल्यानंतर आपले पॅटर्न असे तयार झालेले आहेत. अस्तरचे पॅटर्न बाजूला ठेवून आपण साडी घेतलेली आहे. सर्वात प्रथम आपण पदर कट करणार आहोत. पदर पूर्ण न घेता जेवढी आपली उंची आहे तेवढा पदर घेतलेला आहे. कमरेपासून पायापर्यंतची उंची 22 इंचापर्यंत आपण इथे पदर घेऊन बाकी शिल्लक पदर कट केलेला आहे. आता आपण पदर कट करण्यासाठी उंचीच्या डबल म्हणजेच 22 अधिक 22 घेऊन अशी खूण केलेली आहे व पुढे 12 इंच घेऊन इथे आपल्या पदराची लांबी आपण घेतलेली आहे आणि इथून सरळ पदर कट केलेला आहे. आता आपण पदराची रुंदी घेणार आहोत. इथे 22 इंच. 22 इंचावरती साडीचा पदर आपण कट केलेला आहे. तसंच इथे 12 इंचावर खूण केलेली आहे. आता या खुणेपासून पायाकडील काठाकडे अशी तिरपी लाईन आखून साडी कट केलेली आहे. फक्त कमरेच्या साईडने वरच्या साईडने आपण 12 इंच पदराचा भाग कट केलेला आहे. पायाकडील साईडने आपण पूर्ण 12 इंच काठ तसाच ठेवलेला आहे. आता वरच्या साईडला जो काठ आहे तो कट करून आपण इथे पदराला शिलाई करणार आहोत. वरच्या साईडने आपण काठ शिलाई केलेला आहे. पाहू शकता अतिशय सुंदर असा काठ शिलाई झालेला आहे. आता या तिरप्या भागावरती आपण अशा छोट्या छोट्या प्लेट घेणार आहोत. पदराच्या तिरप्या भागावरती छोट्या छोट्या प्लेट घेणार आहोत. पायाच्या साईडकडून जो काठ आहे त्या साईडने पायाकडील साईडने आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे. कमरेकडे मोडतील अशा छोट्या छोट्या प्लेट घेऊन पदराचा हा तिरपा भाग आपण असा शिलाई केलेला आहे. शिलाई केलेला पदर आपला असा तयार झालेला आहे. आता आपण अस्तरचे पॅटर्न घेणार आहोत. साडीचा नेस्ता पदर घेतलेला आहे आणि पायाकडील साईडच्या काठावरती अस्तरचा बॉटम येईल, पायाचा बॉटम येईल अशा आपण अस्तरचे पॅटर्न ठेवलेले आहेत. आता कमरेकडील साईडने इथे 6 इंच साडी वाढवून घेतलेली आहे. बाकी अस्तर जसं आहे तसंच कट केलेलं आहे. फक्त कमरेच्या साईडने साडीचा कपडा आपण वाढवून घेतलेला आहे 6 इंच. आता आपण अस्तरचा पॅटर्न शिलाई करणार आहोत. आतल्या साईडने अस्तर आपण असं ठेवलेलं आहे व पायाचा बॉटम शिलाई केलेला आहे. इथे पाहू शकता आतल्या साईडने आपण अस्तर शिलाई केलेला आहे. पायाचा बॉटम असा शिलाई करून झालेला आहे. दोन्ही पायाच्या बॉटमची शिलाई झाल्यानंतर आपले पायाचे काठ असे दिसत आहेत. पाहू शकता. आता आपण वरच्या साईडने कमरेच्या साईडने साडीचा कपडा 6 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तो आपण असा शिलाई करणार आहोत. इथे पाहू शकता साडीचा कपडा असा उचलून अस्तरवरती ठेवला आणि इथे पाहू शकता शिल्लक जो कपडा आहे फक्त बैठक भागावरती प्लेट घेणार आहोत. जेवढा आपण कमरेच्या साईडने शिल्लक साडीचा कपडा घेतलेला आहे तेवढ्या शिल्लक कपड्याच्या प्लेट बनवणार आहोत. फक्त बैठक भागावरती अशा 4 प्लेट घेणार आहोत. छोट्या छोट्या 4 प्लेट घेऊन आपण हा बैठक भाग असा शिलाई केलेला आहे. आता आपण
बैठक भागाच्या खाली साडीचा कपडा व अस्तरचा पॅटर्न असा पकडून पायाच्या बॉटमपर्यंत शिलाई केलेली आहे। याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने आपण पायाच्या बॉटमकडून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे। साडीचा कपडा व अस्तरचा कपडा असा एकसारखा पकडून बैठक भागापर्यंत आपण असा शिलाई केलेला आहे। त्यानंतर बैठक भागावरती जशा आपण दुसऱ्या साईडने 4 प्लेट घेतलेल्या आहेत तशाच या बैठक भागावरती सुद्धा 4 प्लेट घेऊन हा साडीचा कपडा आपण असा शिलाई केलेला आहे। कमरेच्या साईडने साडीचा कपडा व अस्तरचा कपडा एकसारखा शिलाई करून घेतलेला आहे। असाच आपण दुसरा पॅटर्न शिलाई करून घेतलेला आहे। शिलाई केल्यानंतर अस्तरचे पॅटर्न असे दिसत आहेत। आता आपण समोरचा घेरसाठी पायाकडील साईडच्या काठाकडून 22 इंचावरती खूण केलेली आहे। सरळ एका प्लेटची रुंदी घेतलेली आहे 7 इंच। 7 इंच समोर तिरप्या लाईनमध्ये असं सोडून समोरच्या घेरची पहिली प्लेट आपण झिगझॅग प्लेट अशी घेतलेली आहे। त्याच पद्धतीने दुसरी प्लेटसुद्धा आपण तेवढ्याच रुंदीची घेतलेली आहे। आता इथे आपण कुठलेही समोरचे माप न घेता प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे। 22 इंच उंचीपर्यंत आपण अशा छोट्या छोट्या प्लेट बनवलेल्या आहेत। अगदी सगळ्या प्लेटची रुंदी सारखी ठेवायची आहे। प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे। तेवढंच आपण समोरच्या साईडने अर्धा इंच अंतर वाढवलेलं आहे। त्यामुळे आपल्या प्लेटची रुंदी एकसारखी अशी ठेवलेली आहे। आता समोर आपण 7 इंच कपडा ठेवलेला आहे तिथे आपण अस्तरच्या पॅटर्नचा हा बैठक भाग आखून कट केलेला आहे। तर हा आपला समोरचा घेर तयार झालेला आहे। आता मागच्या काष्ठासाठी काठ घेतलेला आहे उंची अधिक 4 इंच व बाकी साडी कट केलेली आहे। रुंदी घेतलेली आहे 20 इंच। कमरेकडील साईडने अस्तरचा पॅटर्न घेऊन बैठक भाग आखून कट केलेला आहे। तसंच पायाकडील साईडने कॉर्नरपासून 5 इंचावरती खूण करून असा गोल आकार दिलेला आहे। ही पायाकडील साईडची बाजू आहे। आपले पॅटर्न असे तयार झालेले आहेत। फक्त 4 पॅटर्नमध्ये आपण ही साडी कट केलेली आहे। आता आपण 2 अस्तरच्या पॅटर्नमधून एक पॅटर्न घेतलेला आहे। मी कमरेच्या साईडने बसलेली आहे तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने जो बैठक भाग आहे त्यावरती आपण असा पदर शिलाई करणार आहोत। दाखवल्याप्रमाणे बैठक भागाच्या खाली फक्त पदराचा काठ येईल असा आपण पदर शिलाई केलेला आहे। बाकी पदराच्या प्लेट बैठक भागावरती दाखवल्याप्रमाणे अशा शिलाई केलेल्या आहेत। आता आपण उजव्या बैठक भागावरती पदर शिलाई केलेला आहे व डाव्या बैठक भागावरती हा आपण समोरचा घेर शिलाई करणार आहोत। समोरचा घेर शिलाई करताना बैठक भाग जसा आहे तसाच आपण ठेवून शिलाई केलेला आहे व बैठक भागापासून पायाच्या बॉटमपर्यंत समोरच्या घेरचा कपडा आणि अस्तरचा पॅटर्न असा एकसारखा पकडून पायाच्या बॉटमपर्यंत शिलाई केलेला आहे। आता आपण अस्तरचा दुसरा पॅटर्न घेऊया। अस्तरचा दुसरा पॅटर्न घेऊन फक्त बैठक भाग शिलाई करणार आहोत। दोन्ही बैठक भाग असे आपले इथे जोडले जातील असे आपण फक्त बैठक भाग शिलाई केलेला आहे। दाखवल्याप्रमाणे दोन्ही आपले पॅटर्न असे इथे जोडले गेलेले आहेत। या मध्यावरती आपला समोरचा घेर असा येईल। आता आपण मागचा काष्टा शिलाई करणार आहोत। त्यासाठी आपण काष्टा घेतलेला आहे। काष्ट्यावरती बैठक भाग आखून कट केलेला आहे तो जसा आहे तसाच ठेवलेला आहे। त्यानंतर काष्ट्याचा जो शिल्लक कपडा आहे त्याच्या आपण अशा प्लेट बनवून काष्टा शिलाई करणार आहोत। तर वरती कमरेच्या साईडने जो आपण बैठक भाग आखून कट केलेला आहे तो जसा आहे तसाच ठेवून इथे अस्तरच्या पॅटर्नवरती शिलाई केलेला आहे। त्यानंतर बैठक भागाच्या खाली जो आपला काष्ट्याचा कपडा शिल्लक आहे त्याच्या आपण अशा प्लेट घेतलेल्या आहेत पाहू शकता। काष्ट्याची ही उलट साईड असल्यामुळे आपण प्लेटची तोंड पायाकडील साईडने मोडलेली आहेत। तर
समोरच्या साईडने आपल्या प्लेटची तोंडं ही कमरेच्या साईडने मोडलेली आहेत, पाहू शकता। अशा पद्धतीने आपण काष्टा शिलाई केलेला आहे व पदर शिलाई केलेला हा बैठक भाग काष्टा शिलाई केलेल्या बैठक भागावरती असा ठेवून इथे आपण दोन्ही अस्तरचे पॅटर्न जोडले गेलेले आहेत, असा बैठक भाग शिलाई केलेला आहे। आता आपण पायाचा बॉटम शिलाई करणार आहोत। तर पायाचे बॉटम असे पकडलेले आहेत, दोन्ही बाजू पायाच्या बॉटमच्या दोन्ही बाजू अशा पकडलेल्या आहेत आणि त्या जोडत मध्यापर्यंत घेतलेल्या आहेत। तसंच मध्यापासून दुसऱ्या पायाच्या बॉटमकडे आपण अशी शिलाई करणार आहोत। एका पायाच्या बॉटमपासून दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण अशी शिलाई केलेली आहे, हे पाहू शकता। साडीचा सगळा कपडा आतल्या साईडने ठेवून आपण इथे अशी आतल्या साईडने आपली अस्तरची सलवार तयार झालेली आहे। साडीच्या आतल्या साईडने अशी कॉटनची अस्तरची सलवार तयार झालेली आहे। आता इथे साडीचे धागे निघतात, त्यामुळे आपण ओव्हरलॉक केलेला आहे। साडी बाहेर काढल्यानंतर अशी तयार झालेली आहे। समोरच्या साईडने सुंदर अशा प्लेट आलेल्या आहेत, पाहू शकता। इथे समोरच्या प्लेट आपण कमरेच्या साईडने अशा शिलाई करून घेणार आहोत। तसंच मागचा काष्टासुद्धा आपण असा कमरेला शिलाई करून घेऊया। समोरच्या प्लेट शिलाई करताना मध्यापासून उजव्या बाजूला इथे आपण काठाचा समोरचा भाग शिलाई केलेला आहे व तो आतल्या साईडले दुमडून अशी प्लेट बनवलेली आहे। लास्टची प्लेट पाहू शकता, अतिशय सुंदर अशी बनवलेली आहे। आता मध्यापासून उजव्या पायावरती आपण एक प्लेट येईन एवढा आपण उजव्या पायावरती समोरचा घेर घेतलेला आहे। बाकी सगळ्या प्लेट आपण डाव्या पायाकडे अशा अर्धा इंचाच्या अंतरावरती प्लेट शिलाई करत डाव्या पायावरती या प्लेट घेतलेल्या आहेत, पाहू शकता। तर सुंदर असा आपला समोरचा घेर असा कमरेच्या साईडने शिलाई झालेला आहे। तसंच मागचा काष्टा मागच्या मध्यावरती इथे पाहू शकता असा काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट घेऊन कमरेच्या साईडने असा काष्टा शिलाई केलेला आहे। अर्धा इंच वरती काष्टा उचलून शिलाई केलेला आहे। जेवढा आपण काष्ट्याचा काठ वरच्या साईडने शिल्लक ठेवलेला आहे तेवढा कट करून हा काष्टा आपण छान असा शिलाई केलेला आहे। आता आपण समोरच्या प्लेट शिलाई केलेल्या आहेत, तर हा डाव्या पायावरती आपल्या प्लेट आहेत व उजव्या पायाच्या मध्यावरती अशी खून केलेली आहे। उजव्या पायाच्या मध्यावर आपण खून केलेली आहे, तिथपासून आपण असा कमर बेल्ट शिलाई करणार आहोत। कमर बेल्टसाठी आपण काठ घेतलेला आहे, काठाच्या दोन्ही साईडने शिलाई केलेली आहे। काठाचा जो कट केलेली साईड आहे इथे पाहू शकता, एका साईडने बॉर्डर आहे आणि एका साईडने कट केलेला भाग आहे। कट केलेला भाग असा आपण आतल्या साईडने ठेवून साडीच्या आतल्या साईडने आपण काठ ठेवून असा आपण कमर बेल्ट आतून शिलाई केलेला आहे। कमर बेल्टचा काठ आतून ठेवून पूर्ण गोल राऊंडमध्ये असा आपण शिलाई केलेला आहे। याच पद्धतीने आतल्या साईडने आपण पूर्ण राऊंडमध्ये शिलाई केल्यानंतर हा आपण काठ बाहेरच्या साईडने असा दुमडून घेणार आहोत, पाहू शकता। म्हणजे समोरच्या साईडने आपली बॉर्डरची साईड अतिशय सुंदर अशी दिसत आहे आणि खूप छान असा अप्रतिम आपली समोरच्या साईडने डिझाईन आलेली आहे आणि कमर बेल्ट ही खूप सुंदर असा दिसत आहे, पाहू शकता। तर या पद्धतीने आपली ही बेबी शाही मस्तानी साडी तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा। असेच नऊवारी साड्यांचे खूप वेगळे मापाच्या वेगळ्या प्रकारच्या साड्या कटिंग शिलाईचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, नक्की पहा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवरती आपले साडी कटिंग व शिलाईचे व्हिडिओ आहेत, तसंच साडी ड्रेपिंगचे व्हिडिओ आहेत, नक्की पहा।
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.